हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा काकडे. PCOD हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि लाईफस्टाईल नीट केली तरच तो मॅनेज होऊ शकतो. मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये केलेले 5 बदल मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, ज्यामुळे माझा PCOD मॅनेज झाला आणि सोबत फॅट लॉस देखील झाला. पहिला बदल, मी आठवड्यातून 3 ते 4 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागले. स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना मसलमध्ये छोटे टियर्स होतात. बॉडी त्यांना रिपेअर करते आणि मग मसल स्ट्रॉंग होतात. मसल वाढले की मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतो. फक्त डाएट केल्यावर फॅट लॉस सोबत मसल लॉस देखील होतो, पण सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यावर फॅट कमी होतं पण मसल टिकून राहतो. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते. PCOD मॅनेज व्हायला मदत होते. थकवा जातो आणि बॉडी पोश्चर सुधारतं. बॉडी टोन, शेप आणि स्ट्रॉंग दिसते. दुसरा बदल, फॅट लॉस साठी कॅलरी डेफिसिट हा बेस आहे. त्याशिवाय फॅट लॉस होत नाही. आपण जे काही खातो त्यातून आपल्याला कॅलरीज मिळतात आणि त्याच कॅलरीज आपल्या बॉडीला एनर्जी देतात. जर तुम्ही तुमच्या बॉडीला लागणाऱ्या कॅलरीज पेक्षा जास्त खाल्लं तर बॉडी एक्स्ट्रा कॅलरीज फॅट म्हणून स्टोअर करते आणि तुम्ही जर कमी खाल्लं तर बॉडी एनर्जीसाठी स्टोर्ड फॅट वापरते आणि त्यामुळेच फॅट लॉस होतो. पण इथे एकच प्रॉब्लेम येतो, आपल्याला कळत नाही आपण जास्त खातोय की कमी. आणि इथेच क्वांटिफाईड न्यूट्रिशन येतं, म्हणजेच मोजून मापून खाणे. यासाठी कॅलरी ट्रॅकिंग ॲप आणि फूड वेइंग स्केल उपयोगी पडतात. उदाहरणार्थ, एखादी डिश बनवायची असेल तर त्याला लागणारं साहित्य मोजून मापून घेणं आणि त्यामध्ये किती कॅलरीज आहेत हे ट्रॅक करणं. तिसरा बदल, मी माझी झोप इम्प्रूव्ह केली. मी रोज 7 ते 8 तास योग्य वेळेत झोपायला लागले. प्रॉपर झोप नसेल तर बॉडी नीट रिकवर होत नाही. स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यावर मसल रिकव्हरीसाठी झोप खूप इम्पॉर्टंट आहे. झोप प्रॉपर असेल तर क्रेविंग्स कमी होतात आणि फॅट लॉस स्मूथ होतो. चौथा बदल, मी माझं वॉटर इंटेक वाढवलं. रोज 3 ते 4 लिटर पाणी प्यायला लागले. प्रॉपर हायड्रेशनमुळे भूक कंट्रोल होते, डायजेशन सुधारतं, ब्लोटिंग कमी होतं. कधी कधी आपल्याला भूक लागली असं वाटतं, पण खरं तर बॉडीला फक्त पाणी हवं असतं. पाचवा बदल, मी माझे डेली स्टेप्स वाढवले. रोज 10 ते 12,000 स्टेप्स कंप्लीट करायला लागले. यामुळे माझी ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी लेवल वाढली. एक्स्ट्रा कॅलरीज बर्न व्हायला मदत झाली. फॅट लॉस प्रोसेस सोपी झाली. हे खूप सिंपल पण इफेक्टिव्ह आहे. मी माझ्या जर्नीमध्ये हे छोटे छोटे बदल केले आणि यामुळे मला फरक दिसला. तुम्ही पण हळूहळू तुमच्या रुटीनमध्ये या चांगल्या सवयी ॲड करू शकता. कन्सिस्टन्सी ठेवा, नक्की रिझल्ट दिसतील. हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.